ज्ञान हे कोणासाठी असतं? ज्ञान हे स्वतःसाठी असतं, फक्त स्वतःसाठी असतं, है ना. माझी या जन्मात मुक्ती व्हावी, शास्त्र आणि गुरुच्या जवळ राहिल्यामुळे या जीवाला जी आस लागलेली असते, आता तो धन्य म्हणायला लागेल. ठीक आहे ना. ही जीवाला आस असेल, त्याच्याबद्दल त्याला खात्री मिळालेली असते. काय? माझा मोक्ष जवळ आलेला आहे. आता थोडे दिवस है ना. आता मला कुठल्याही आईला त्रास द्यायचा नाही आहे. कुठल्याही आईच्या 9 महिने उदरामध्ये राहायचं नाही आहे, त्रास द्यायचा नाही आहे. आता जे काय व्हायचं ते या जन्मामध्ये होईल अशी खात्री वाटली पाहिजे ना. आणि ते व्यक्तही करता आलं पाहिजे ना. मी जसं मोठं ज्ञाने सांगतो, याच जन्मामध्ये व्हायला पाहिजे. हे उधार मला देऊ नका मुक्ती तुमची. ठीक आहे ना. मला तुम्ही याच जन्मामध्ये, मी माझ्या तुकाराम महाराज काय म्हणतात, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं म्हणतात ना. तर ते तुकाराम महाराज म्हणाले असतील, पण ते मलाही भोगता आला पाहिजे. हा आग्रह कोणाचा असला पाहिजे? तुमचा असला पाहिजे.